मागील काही वर्षांपासून सातत्याने मोटरसायकल चोरी, प्राणघातक शस्त्रांनी दुखापत, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेश नागनाथ भोसले याला स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून 26 मार्च रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले। त्याच्याविरुद्ध खंडणी मागणी आणि घातक शस्त्राने धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले। सोलापुरातील फौजदार चौडी जेल रोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत उमेश नागनाथ भोसले वय 27 राहणार B11 भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर याची सराईत गुन्हेगार अशी ख्याती आहे। त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे। त्यामुळे त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे। उमेश भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2023 मध्ये कलम 110 ई क CRPC अन्वये व 2025 मध्ये कलम 129 BNS 2023 अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही उमेश नागनाथ भोसले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आयुक्त M राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियम 1991 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत।